गळचिपी करण्याचा जो प्रकार असतो ना, समजा एखाद्याला दाबायचं म्हटल्यानंतर किती दाबायचं, ते दाबण्याच्या पण काही मर्यादा असतात. घटनेने दिलेल्या अधिकारानुसार जर कधी आम्ही कुठली माहिती घेण्याचा प्रयत्न केला, रस्त्यावर बसलो, म्हणजे काम करून द्यायचे, आपणही करायचं नाही, दुसऱ्यालाही करून द्यायचं नाही. प्रशासनाने बोगस आश्वासनं द्यायची, वर्क ऑर्डर झालेली आहे म्हणायचं, वर्क ऑर्डरचा तपास नाही, कुठलाही तपास नाही, काय नाही, आणि सांगायचं का तुमचं काम उद्यापासून चालू करतो. नेमकं प्रशासन कोणत्या दिशेने चाललेलं आहे? त्या दिवशी आमचे नेते सन्माननीय अतुल शेठ बेनके असतील, आमचे हे असतील सूरज भाऊ वाजगे असतील, त्याचप्रमाणे दरेकर भाऊ असतील, अन्य नेते आमची मंडळी त्या ठिकाणी गुंजावाडीच्या त्या रस्त्यावर बसले. काय गुन्हा केला? यापूर्वी जुन्नर तालुक्यामध्ये हायवेवरती बसून कांद्याचं मोठं आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या माध्यमातून आळ्या फाट्याला आम्ही कांद्याचं आंदोलन केलं. त्यावेळी गुन्हे नाही दाखल झाले आमच्यावरती. टोल नाक्याचं आंदोलन केलं आम्ही, टोल नाक्याच्या वेळी आमच्यावरती गुन्हे दाखल झाले नाही. या 6 महिन्यामध्ये या प्रशासनाच्या कर्त्यांनी जाणीवपूर्वक, जाणून बुजून आमच्या नेत्यांवर, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती अतिशय बेमालूमपणे अन्याय करून या ठिकाणी त्यांना पोलीस दरबारी खेटे मारण्याचं काम केलेलं आहे. यांनी गुन्हा काय केला? सर्वसामान्य जनतेसाठी यांनी जर कधी कुठला प्रश्न तडीस नेण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी त्यात या आमच्या नेत्यांचा किंवा आमच्या पार्टी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा गुन्हा काय, हा आमचा सवाल या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा आहे. आम्ही या जाहीर शब्द माझ्या आधीच्या वक्त्यांनी या ठिकाणी सगळ्या गोष्टींची चर्चा केलेली आहे. आम्ही या केलेल्या गोष्टीचा पोलीस प्रशासनावरती राज्यकर्त्यांनी दबाव आणून आमच्या लोकांवरती जे गुन्हे दाखल केलेत, त्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये या प्रशासनकर्त्यांचा, राज्यकर्त्यांचा जाहीर शब्दामध्ये आपल्या विग्नर टाइम्स असेल, I1 न्यूज असेल, आपला आवाज असेल, त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेले पत्रकार बंधू यांच्या वतीने यांचा जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करत असताना, जर कधी उद्याच्या भविष्यामध्ये योग्य त्या मार्गाने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला नाही तर याहीपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही आंदोलन करून उद्याला हा सब रस्ता अडवला, उद्याला हायवेचा रस्ता अडवायला सुद्धा आम्ही जनतेच्या कामासाठी हायवेचा रस्ता अडवायची वेळ आली तरी आम्ही ते अडवणार. ज्याची प्रशासनाने दखल घेण्याकरता आज या ठिकाणी आम्ही आपणाच्या समोर आमचं या ठिकाणी सूतोवाच करतोय. याची दखल प्रशासनाने त्वरित घ्यावी.